കൂട്ടുകാരെ कैसे हैं? खैरियत से है ना? ठीक है. കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നമ്മൾ ആരെക്കുറിച്ചാണ് പറഞ്ഞത്? किसके बारे में है? बताइए. समीर और ബാബു. अच्छा है. സമീറിനെയും ബാബുവിനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സുകളിലൊക്കെ പറഞ്ഞത്. സമീർ കോൻ ഹേ? ആരായിരുന്നു സമീർ? കോൻ ഹേ ബതായിയേ. അച്ഛാ, വീടും നാടും അച്ഛനും അമ്മയൊക്കെ നഷ്ടപ്പെട്ട मजदूर और ये लड़का है ना, काम करने वाला, और ये लड़का है समीर. बाबू कौन है? बाबू स्कूल में पढ़ने वाला बच्चा है बाबू. ठीक है. ബാബു സമീറിനെ കണ്ട സംഭവം കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നമ്മൾ പറഞ്ഞു. കണ്ടതിന് ശേഷം പിറ്റേ ദിവസം അഗലെ ദിൻ ബാബു സ്കൂൾ പहुंचा. സ്കൂളിലെത്തിയാൽ നിഖില ലോകങ്ങൾക്കുമേകരക്ഷകനാകും അഖിലേശ്വരനല്ലയോ സകല സ്തുതിയും. അഖിലേശ്വരനല്ലയോ സകല സ്തുതിയും. സതതം സഹായമായി തീർപ്പതും തിരുമുമ്പിൽ നയിക്കണം ഞങ്ങളെ നേരായ മാർഗത്തിൽ. നിന്നനുഗ്രഹപാത്രമായോർത്തൻ മാർഗത്തിൽ അങ്ങയാൽ കോപിക്കപ്പെട്ടോരുടെ വഴിയല്ല, സന്മാർഗഭ്രഷ്ടരുത്തൻ വഴിയിലുമല്ല. ആലം ദയാലുവായി ദാക്ഷിണ്യശാലിയായി വാഴുന്നോരീശ്വരൻ തിരുനാമത്തിൽ. നിഖില ലോകങ്ങൾക്കുമേകരക്ഷകനാകും അഖിലേശ്വരനല്ലയോ സകല സ്തുതിയും. അഖിലേശ്വരനല്ലയോ സകല സ്തുതിയും. അഖിലേശ്വരനല്ലയോ സകല സ്തുതിയും. പ്യാരെ ബച്ചോ, പ്രാർത്ഥന കേട്ടോ? സ്കൂളിലെത്തിയ പോലെ തോന്നുന്നുണ്ടോ? അച്ഛാ, പ്രാർത്ഥനാ ഗീതം ഉർദു മേം ദുആയ നസ്ം, ഇതുപോലെ പ്രാർത്ഥനാഗീതങ്ങൾ നിങ്ങൾ പലപ്പോഴും അവതരിപ്പിച്ചിട്ടുണ്ടാവും, പാടിയിട്ടുണ്ടാവും അല്ലേ? പല കുട്ടികളും. ഇതേപോലെ തന്നെ ഉറുദുവിലും ധാരാളം പ്രാർത്ഥനാഗീതങ്ങളുണ്ട്. ദുആയ നസ്മ ഹേ, സുനിയേ. आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी. जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी, जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी.
तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी। मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको। मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको। मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको। लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी। जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी, जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी। लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी। बच्चों, ये मशहूर दुआया नज़्म है, उर्दूविले मशहूर दुआया नज़्म है। ये नज़्म का शायर अल्लामा മുഹമ്മദ് ഇക്ബാൽ है। ഇത് ബച്ചയ്ക്ക് ദുആ എന്ന പേരിലാണ് ഉറുദുവിൽ അറിയപ്പെടുന്നത്। इसी तरह उर्दू के कोई दुआया नज़्म आपको मालूम है, जानते हैं? ഉറുദുവിലുള്ള ഏതെങ്കിലും പ്രാർത്ഥനാ ഗീതങ്ങൾ നിങ്ങൾക്കറിയോ? അറിയോ? बच्चों, हमारी दरसी किताब में इसी तरह एक दुआया नज़्म है, सुनिए, देखिए। दुनिया के रखवाले, दुनिया के रखवाले, ये संसार बनाने वाले, सूरज को चमकाने वाले, खाक से फूल उगाने वाले, दरिया को बहाने वाले, मेरे खालिक मेरे आका, हंसता हंसता चांद निकाला, ठंडी ठंडी किरणों वाला, करता है रातों को उजाला। माँ की मोहब्बत बाप का साया, मैंने तेरे करम से पाया, भाई बहन का प्यारा दिखाया, कैसा अच्छा रिश्ता बनाया, मेरे खालिक मेरे आका, अच्छा लड़का मुझको बनाना, सीधा रास्ता मुझको चलाना, जिसने कहा है तेरा माना। बच्चों, ये नज़्म दूसरा തസ്മീം സുനിയെ। ഈ കവിത മറ്റൊരു രീതിയിൽ കേൾക്കാം. आए संसार बनाने वाले, सूरज को चमकाने वाले, खाक से फूल उगाने वाले, दरियाओं को बहाने वाले, आए संसार बनाने वाले। मेरे खालिक
मेरे आका हंसता हंसता चांद निकाला, मेरे खालिक मेरे आका हंसता हंसता चांद निकाला। ठंडी ठंडी किरणों वाला करता है रातों को उजाला, आए संसार बनाने वाले। माँ की मोहब्बत बाप का साया, मैंने तेरे करम से पाया। माँ की मोहब्बत बाप का साया, मैंने तेरे करम से पाया। भाई बहन का प्यार दिखाया, कैसा अच्छा रिश्ता बनाया, आए संसार बनाने वाले। मेरे खालिक मेरे आका अच्छा लड़का मुझको बनाना। मेरे खालिक मेरे आका अच्छा लड़का मुझको बनाना। सीधा रास्ता मुझको चलाना, जिसने कहा है तेरा माना, आए संसार बनाने वाले। सूरज को चमकाने वाले, खाक से फूल उगाने वाले, दरियाओं को बहाने वाले, आए संसार बनाने वाले। दोस्तों कैसे हैं? अच्छा है ना? ठीक है। इसी तरह आप लोग मुख्तलिफ तर्जों में अपने ടീച്ചർ को भेज दीजिए. ഇതുപോലെ അല്ലെങ്കിൽ മറ്റൊരു രീതിയിൽ നിങ്ങൾ പാടിയിട്ട് നിങ്ങളെ ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കണം. ओके वाह प्यारे दोस्तों, इस नज़्म में कई हम आवाज़ अल्फाज हैं. हम आवाज़ अल्फाज, हाँ, സമാന ശബ്ദപദങ്ങൾ हम പഠിച്ചു चुके हैं. ഏതൊക്കെയുണ്ട് ഒന്ന് പറഞ്ഞു നോക്കൂ. ആ ബനാനെ വാലെ, हम आवाज़ अल्फाज ഒന്ന് പറഞ്ഞു നോക്കൂ. ആ बताइए. ബഹാനെ വാലെ. അച്ഛാ മറ്റൊന്ന് പറയട്ടെ. നിഖാല, അതിന് हम आवाज़ अल्फाज निखाला उजाला. वाह बहुत अच्छा. इसी तरह चंद हम आवाज़ अल्फाज लिखिए और अपने टीचर को भेज दीजिए. आज का क्लास में 2 सरगर्मियाँ हैं. ഇന്നത്തെ ക്ലാസ്സിൽ 2 പ്രവർത്തനങ്ങളുണ്ട്. एक मुख्तलिफ तर्ज में दुआया नज़्म पेश कीजिए. വ്യത്യസ്ത രീതിയിൽ പാഠഭാഗത്തിലുള്ള കവിത
പാടി ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കുക. दूसरी, इस नज़्म से हम आवाज़ अल्फाज चुनकर अपने टीचर को भेज दीजिए. ഈ കവിതയിൽ നിന്നും സമാന ശബ്ദപദങ്ങൾ എഴുതി ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കണം. ഓക്കെ, ശുക്രിയ, ഖുദാ ഹഫിസ്.